बार्शी नगर परिषदेसमोर अर्धनग्न उपोषण। बार्शी शहरातील हजरत दस्तगीर देवस्थान या देवस्थानच्या बांधकामाचा विषय अद्याप प्रलंबित आहे। गुलमोहर अत्ता हे बार्शी तहसील समोर अर्धनग्न उपोषण करतात। या देवस्थानच्या प्रश्नासाठी अनेक नगर परिषदेकडे विचारणा करूनही उडवाउडवीची उत्तरं दिली जातात। काही वेळा लेखी आश्वासन देऊन टाळलं जात आहे। आणि सर्वात महत्त्वाचं काय की गेली कित्येक वर्ष झालं ह्या देवस्थानचं काम होत नाही। ह्याचं कारण देखील शासनानं द्यावं आम्हाला। आम्ही बऱ्याच वेळा प्रत्येक वेळेस आंदोलन करून आम्ही काम पूर्ण करून घेण्याच्या प्रयत्नात आहोत, पण शासन नेहमी फसवेगिरीचे आश्वासनं देऊन, लेखी आश्वासनं देऊन परत 2-2 महिने आम्हाला चक्रा मारावं लागतात की काम कधी सुरू होणार यासाठी। होईल टेंडर, असं होईल तसं होईल असं म्हणलं जातं, परंतु काय कामाची पूर्ण दिशा व काम पूर्ण होत नाही। नमस्कार, माझं नाव शाहबाज शेख। मी या ठिकाणी आमचे स्नेही मित्र गुल मोहम्मद अतार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। या आंदोलनाच्या अनुषंगाने मला हे सांगायचं आहे की हे आंदोलन पहिल्यांदा होत नाही आहे। असं आंदोलन 2013 साली झालेलं होतं, 2017 साली झालेलं होतं, पण ह्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे। दस्तगीर देवस्थान हे कसब्याचं देवस्थान मानलं जातं। बार्शी शहरातलं भगवंत देवस्थान हे बार्शी शहराच्या डोक्याचा ताज, तर दस्तगीर देवस्थान हे बार्शी शहराचं हृदय असं मानलं जातं। प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते दस्तगीर देवस्थान या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी कामाचं आश्वासन देतात, त्या ठिकाणी आशीर्वाद घेतात व आपल्या प्रचाराची सुरुवात करतात, पण निवडून आल्यानंतर त्याच्याकडे डुंकूनही पाहत नाहीत। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।